नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. येथे मुनिगण आहे, शिवाय तीर्थराज आहे. येथे खरी शपथ घेतली आणि ती पाळली नाही तरी मोठी हानी होते. या ठिकाणी जर काही बनवाबनवी करून सांगितले तर त्याच्या इतके कोणतेही मोठे पाप आणि नीचपणा असणार नाही. मी प्रामाणिकपणे सांगतो, तुम्ही सर्वज्ञ आहात आणि श्री रघुनाथांच्या मनातील जाणणारे आहात. मी खोटे बोललो तर ते तुम्हाला कळल्याशिवाय राहणार नाही. माता कैकेयीच्या कृत्याची मला मुळीच चिंता नाही आणि जग मला नीच समजेल या गोष्टीचेही दुःख नाही. माझा परलोक बिघडेल याची मला भीती नाही आणि पित्याच्या मरणाचाही शोक नाही, कारण त्यांचे पुण्य व सुकीर्ती विश्वात शोभून राहिली आहे. त्यांना श्रीराम, लक्ष्मण यांच्यासारखे पुत्र लाभले. शिवाय ज्यांनी श्रीरामचंद्रांच्या विरहामुळे आपल्या क्षणभंगूर देहाचा त्याग केला अशा राजांविषयी शोक का करायचा. खरं म्हणजे श्रीराम, लक्ष्मण व सीता मुनींचा वेश धारण करून अनवाणी वनात फिरत आहेत याचे मला दुःख आहे. ते वलगले नेसतात, फळे खाऊन राहतात, जमिनीवर कुश व पाने पसरून त्यावर झोपतात आणि वृक्षांखाली राहून थंडी, उकाडा, वारा, पाऊस सहन करतात. या दुःखाच्या झळीने एकसारखे माझे अंतःकरण जळत आहे. मला दिवसा भूक लागत नाही की रात्री झोप येत नाही. मी मनातल्या मनात सर्व जग ढुंडाळले, परंतु या रोगावर कुठेही औषध नाही. आईचा कुविचार हा या पापांचा मूळ सुतार आहे. त्यांनी आमच्या हिताची तासणी तयार केली. तिने कलहरूपी किडक्या लाकडापासून दुष्ट यंत्र जमिनीत पुरायचा खुंटा तयार केले आणि 14 वर्षांचा काळरूपी अघोर कुमंत्र फुंकून ते यंत्र पुरून ठेवले. त्याने माझ्यासाठी हा अमंगल थाट सजविला आणि साऱ्या जगाला छिन्न भिन्न करून नष्ट केले. हा कुयोग श्रीरामचंद्र परत आल्यावर नष्ट होऊ शकेल, मगच अयोध्या नांदू शकेल, दुसऱ्या कोणत्याही उपायाने नाही. भरताचे बोलणे ऐकून मुनींना आनंद वाटला. सर्वांनी भरताचा अनेक प्रकारे गौरव केला. मुनी म्हणाले, भरता, जास्त चिंता करू नकोस. श्रीरामचंद्रांच्या चरणांचे दर्शन होताच सर्व दुःखे नाहीसे होईल. अशा प्रकारे मुनिश्रेष्ठ भरद्वाजांनी भरताचे समाधान करून म्हटले, आता तुम्ही सर्वजण आमचे प्रिय पाहुणे आहात आणि कृपा करून कंदमुळे, फळे, फुले जे आम्ही देतो त्याचा स्वीकार करा. मुनींचे बोलणे ऐकून भरताला काळजी वाटू लागली की अयोग्य वेळी हा विचित्र संकोचाचा प्रसंग आला. मग तो गुरुजनांच्या म्हणण्याचा मान राखत व त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन म्हणाला, हे नाथ, तुमची आज्ञा शिरोधार्य मानून तिचे पालन करणे हे आमचे परम कर्तव्य आहे. भरताचे बोलणे ऐकून मुनिश्रेष्ठांना बरं वाटले. त्यांनी आपल्या विश्वासू सेवकांना व शिष्यांना बोलावले आणि सांगितले की भरताचा पाहुणचार करायला हवा. जाऊन कंदमुळे व फळे आणा. ठीक आहे असे म्हणून ते नतमस्तक झाले आणि मोठ्या आनंदाने आपल्या कामगिरीसाठी गेले. आपण फार मोठ्या पाहुण्याला आमंत्रण दिले म्हणून मुनींनी विचार केला, जसा देव तशी त्याची पूजा झाली पाहिजे. हे ऐकताच रिद्धी व अनिमादी सिद्धी आल्या व म्हणाल्या, हे स्वामी, तुमची जी आज्ञा असेल त्याप्रमाणे आम्ही करू. मुनिराज प्रसन्न होऊन म्हणाले, श्रीरामचंद्रांच्या विरहामुळे भरत हा शत्रुघ्न व आपल्या परिवारासह व्याकुळ आहे. तेव्हा पाहुणचार करून त्यांचा श्रमपरिहार करा. रिद्धिसिद्धींना मुनिराजांच्या आज्ञा शिरोधार्य मानण्यात धन्यता वाटली. सर्व सिद्धी आपसात म्हणू लागली की श्रीरामचंद्रांचे लहान बंधू भरत हे असे अतिथी आहेत, त्यांची तुलना कोणाशीही करता येणार नाही. म्हणून मुनींच्या चरणांना वंदन करून आज असे केले पाहिजे की सर्व राजपरिवाराला सुख लाभेल. असे म्हणून त्यांनी पुष्कळ सुंदर घरे तयार केली, ज्यांच्या पुढे राजमहालही तुच्छ वाटावेत. त्या घरांमधून पुष्कळसे भोग, पदार्थ व थाटमाट करून ठेवले. ते पाहून देवांनाही हेवा वाटला. दासदासी सर्व सामग्री घेऊन मनपूर्वक पाहुण्यांच्या आवडीप्रमाणे करू लागल्या. जे सुखाचे सामान स्वर्गामध्ये स्वप्नातही असणार नाही ते सर्व सिद्धींनी क्षणात भरून ठेवले. प्रथमतः त्यांनी सर्वांना त्यांच्या आवडीप्रमाणे आरामशीर निवासस्थाने दिली आणि नंतर भरताला कुटुंबासह राहण्यासाठी जागा दिल्या, कारण ऋषींनी तशी आज्ञा केली होती. आपल्या सर्व सोबत्यांना आराम मिळावा असे भरताला वाटत होते. हे जाणून मुनींनी प्रथम त्यांची व्यवस्था करण्यास सांगितले होते.
मुनिश्रेष्ठ भरद्वाजांनी आपल्या तपोबलाने ब्रह्मदेवांनाही थक्क करून सोडणारे वैभव भरून टाकले होते. मुनींचा प्रभाव जेव्हा भरताने पाहिला तेव्हा त्याला इंद्र, वरुण, यम, कुबेर इत्यादी लोकपालांचे लोकही तुच्छ वाटले. ज्ञानी लोकसुद्धा जी सुखे पाहून वैराग्य विसरून जातात त्या सुख सामग्रीचे वर्णन काय करावे. आसने, शय्या, सुंदर वस्त्रे, चांदवे, वन, बागा, तऱ्हेतऱ्हेचे पक्षी व पशु, सुगंधित फुले आणि अमृतासारखी स्वादिष्टे फळे, अनेक प्रकारचे तलाव, विहिरी इत्यादी निर्मल जलाशय आणि अमृतासारखे खाण्यापिण्याचे पवित्र पदार्थ होते. ते पाहून सर्व लोक विरक्त मुनींसारखे संकोचित होते. सर्वांच्या राहण्याच्या जागी कामधेनू व कल्पवृक्ष होते. ते पाहून इंद्र व इंद्राणी यांना सुद्धा लोभ सुटला. वसंत ऋतू होता. शीतल, मंद व सुगंधित असे 3 प्रकारचे वारे वाहत होते. सर्वजणांना धर्मादी 4ही पदार्थ सुलभ होते. माला, चंदन, स्त्रिया इत्यादी भोग पाहून सर्व लोकांना हर्ष व विस्मय वाटत होता. ती भोगविलासाची सामग्री चकवी होती आणि भरत हा चक्रवाक मुनींची आज्ञा हा खेळ होता. त्या खेळात त्या रात्री आश्रमरूपी पिंजऱ्यात दोघांनाही बंदिस्ते केले होते. चक्रवाक पक्षी व पक्षिणी यांच्या रात्रीच्या वेळी संयोग होत नाही. त्याप्रमाणे मुनींच्या आज्ञेने रात्रभर भोग पदार्थ उपलब्ध होते, परंतु भरत मनाने सुद्धा त्याला शिवला नाही. आजच्यासाठी धन्यवाद.